नमस्कार. तर चला, हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, आज माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला, आज मी बनवणार आहे शेवभाजी. तर चला, शेवभाजीची तयारी करून घेणार आहे. गिरवी शेवभाजी बनवणार आहे मी, साधी आणि सोपी खूपच. तर चला, हे बघा तुम्ही, मी 2 छोटे आकाराचे कांदे घेतलेले आहेत, त्याचे 2 भाग केलेले आहेत. आणि ते ना आता मी छानपैकी टॅमॅटो घेतलेले आहे, 2 धुवून स्वच्छ टॅमॅटो घेतले, त्याचे 2 भाग केलेले आहे. आणि हे उकळायला टाकले मी, 1 ग्लास पाणी घेतलं, त्याला उकळायला टाकलेले आहेत. आता याला आपल्याला छानपैकी शिजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता, याला 5 मिनटं कमी गॅसवरती शिजायला ठेवलेले आहेत मी. आता हे शिजून झालेले आहे, गॅस बंद करून टाकू आपण. आता याला ना थंड करण्यासाठी काढून घ्यायचे तर एका प्लेटामध्ये. तर चला, आपण याला प्लेटामध्ये एका थंड करण्यासाठी काढून घेऊया. तर हे पाणी फेकायचं नाही आहे शिजलेलं, आणि हे थंड करण्यासाठी ठेवलेले आहे मी. आता हे थंड झालेले आहे, मिक्सरला लावून घ्यायचे. धने आणि मी घेतलेलं आहे कोथिंबीर, 2 हिरवी मिरची आणि खोबरं घेतलेलं आहे. तर खोबरं मी साधारण तरी पण समजा 1 वाटी खोबरं असेल ते छोट्या वाटीने, आणि 2 हिरवी मिरची, कोथिंबीर, आणि हे घेतलेले आहे धने घेतलेले आहे मी 1.5 चम्मच. तर बघा तुम्ही, इथं छानपैकी आपले फ्राय झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता, एवढी छान मी ना मस्त आपलं मिक्सरला लावून घेतलेलं आहे बारीक करून, बिगर पाण्याचं, पाणी नाही टाकायचं त्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता, तर इथं गरम कढई ठेवलेली होती मी बारीक गॅसवरती, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. भरपूर तेल टाकून घ्यायचं, 1.5 वाटी मी तेल टाकलेलं आहे, कारण आपलं हे फ्राय करायचं आहे ना आपल्याला, मग छानपैकी ते फ्राय होते. तर चला, आपलं ना याला आता तेल सोडेपर्यंत आपल्याला याला छोट्या याने हलवत राहायचं. तर बघू शकता तुम्ही, मी छोटा चम्मच घेतला होता, हातावर येईल म्हणून मी कमी गॅसवर होतं ते, आणि हातावर येईल म्हणून मी उलथन घेतलं होतं. तर बघू शकता तुम्ही, एवढं छान याने तेल सोडलेलं आहे. खूप छान तेल सोडतं हा लवकरच, कारण की याला करपू द्यायचं नाही, काही नाही, मस्तपैकी असा वास येतोय छानपैकी. तर बघू शकता तुम्ही, यानं छानपैकी तेल सोडलेलं आहे. आता यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे आपल्याला. तर गॅस बारीकच राहू द्यायचा, म्हणजे आपले तो फ्राय केलेला मसाला करपत नाही. हळद टाकली मी अर्धा चम्मच, 1.5 चम्मच मी मसाला टाकलेला आहे. तर हा तरी मसाला आहे तो टाकलेला आहे. नंतर मी मिरची पावडर टाकलेली आहे चवीनुसार, आणि नंतर मी अर्धा पाऊण चमचा मी मीठ टाकून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, तेवढं छान मी एकत्र करून घेत आहे, आणि मस्त फ्राय झालेलं ते बारीक गॅसवरतीच होऊ द्यायचं. बारीक गॅसवर जेवढं होईल ना तेवढी भाजी छान लागते. आणि हे मिक्सरचं भांडं मी धुवून घेतलेलं होतं, तर थोडं हलक्या हाताने मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं. आणि हे 1 वाटी पाणी होतं मी गरम करून टाकलेलं. भाजीला गरम करून पाणी टाकलं ना, तर गिरवी भाजीला तर खूप छान भाजी लागते. तर तुम्ही बघू शकता, मस्तपैकी आपले हे, आता मी थोडंसं बघू शकता तुम्ही, थोड्या वेळानं मी याला दाखवत आहे. पहिले मी त्याला छानपैकी उकळी येऊ दिली. उकळी आल्याच्या नंतर मी तुम्हाला ते दाखवलं किती छान उकळी यायली आणि किती छान रस्सा आपला तयार झालेला आहे. यामध्ये आता शेवभाजी टाकून घ्यायची आपल्याला. तर बघू शकता तुम्ही, ही गिरवी भाजी किती छान आहे, आणि यामध्ये तुम्ही पनीर टाकले तरीही चालतं. तर मी ह्यामध्ये शेव टाकून घेतलेली आहे. तर